Hello dear students, welcome all of you in today's class. Today we are learning cyber law. As we discussed earlier, this is a common chapter for science, commerce and arts student also, and this chapter is totally based on theoretical. Which topics we have to learn in this chapter that we discussed earlier. We discussed in our previous class introduction to cyber law and what is advantages of cyber law. That means some topics which are included in ITF 2000 that we discussed earlier. Now today we are going to learn next topic or next point, ethics and morals. Then what is ethics? Ethics कशाला म्हणतो आपण? असं ज्याला मराठीत आपण नीतिशास्त्र म्हणतो. आणि इथिक्स हे मे बी प्रत्येकाचे डिफरंट असू शकतात. व्हॉट इज इथिक्स? इथिक्स ऑल्सो कॉल्ड मॉरल फिलॉसॉफी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची इंडिव्हिज्युअल काहीतरी टेंडेन्सी असते, आपण ज्याला फिलॉसॉफी म्हणतो. जसं तुमची थिंकिंग म्हणणार आपण. That is discipline concerned with what is morally good and bad or right or wrong. म्हणजे एखादी गोष्ट जी आपण आपल्या बिहेवियर मधून करतो ती मे बी पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे तो प्रत्येकाचा डिफरंट असू शकतो. एखादी गोष्ट तुम्हाला जी वाटते की आपण जे बिहेव करतोय हे बरोबर आहे, मे बी फ्रॉम द पॉइंट ऑफ अदर्स व्ह्यू ती थिंग चुकीची असू शकते. म्हणजे इथिक्स मे बी डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स और वेगवेगळ्या व्यक्तींसाठी मे बी इथिक्स ही वेगवेगळी असू शकतात. कारण ही इनडिरेक्टली आपली पर्सनल प्रत्येकाची काय असते तर फिलॉसॉफी असते. म्हणजे आपण ठरवतो की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. दिस टॉपिक दॅट मीन्स डेफिनेशन ऑफ इथिक्स अँड मॉरल्स आर इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पर्पज ऑल्सो. म्हणजे एक्झाम साठी सुद्धा आपल्याला फिल इन द ब्लँकला वगैरे म्हणा किंवा मग डेफिनेशन साठी सुद्धा विचारल्या जाऊ शकतं. नेक्स्ट वी विल लर्न अबाउट मॉरल. देन व्हॉट इज मॉरल्स? द स्टँडर्ड्स ऑफ बिहेवियर, प्रिन्सिपल्स ऑफ राईट अँड रॉंग बिहेवियर. म्हणजे कसं वागावं, म्हणजे स्टँडर्ड्स ऑफ बिहेवियर म्हणतो आपण ज्याला. सगळ्यांनी ओव्हरऑल कसं बिहेव करावं, काय चुकीचं आणि काय बरोबर हे ओव्हरऑल सगळ्यांसाठी जे ठरलेलं असतं त्याला आपण म्हणतो मॉरल्स. दस मॉरल्स आर डिक्टेटेड बाय सोसायटी, कल्चर और रिजन, व्हाईल इथिक्स आर चोजन बाय द पर्सन हिमसेल्फ. आता आपण जे म्हणतोय मॉरल्स म्हणजे, तर मॉरल्स हे डिफरंट वेगवेगळ्या सोसायटीसाठी, वेगवेगळ्या कल्चरसाठी किंवा वेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळं सुद्धा असू शकतं. कारण की मॉरल हे सोशली म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलेली काही रूल्स रेग्युलेशन्स असतात. पण इथिक्स हे प्रत्येकाचे पर्सनल वेगवेगळे पण असू शकतात. बघा आपण आता एक एक्झाम्पल म्हणजे इथे सायबर लॉशी रिलेट न करता आपण आपल्या रेग्युलर व्यवहारातलं एखादं एक्झाम्पल बघूया. असं आपलं काहीतरी ठरलेलं असतं की आपण जे एल्डर्स आहेत आपल्यापेक्षा त्यांना आपण रिस्पेक्ट देतो. मग ते आपल्यापेक्षा एल्डर्स म्हणजे ते तुमच्या वयाने मोठे असतील, पदाने मोठे असतील, पण जे एल्डर पर्सन्स आहेत त्यांना आपण रिस्पेक्ट देतो. म्हणजे द्यावा हे सोशली सगळ्यांनी मान्य पण केलेलं आहे आणि पर्सनली पण तुम्हाला असं वाटतं की हो रिस्पेक्ट आपण करायला हवं आपल्या एल्डर्स पर्सनला. म्हणजे जर ते तुम्हाला वाटतंय तर ते इथिकली राईट आहे. पण जर त्याला समाजाने पण मान्यता दिलेली की हो असं करावंच तर त्याला आपण मॉरल्स पण म्हणतो. आता हेच एक्झाम्पल, सपोज मला असं वाटतंय किंवा एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय की हा वयाने तर मोठा आहे पण त्याचं वागणं, त्याचं बोलणं तितकं चांगलं नाहीये, म्हणून मला नाही रिस्पेक्ट करायचं या पर्सनला. म्हणजे तो जरी वयाने मोठा आहे, समाज जरी म्हणतं की तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना तुम्ही रिस्पेक्ट करायला हवा, म्हणजे मॉरली हे एक्सेप्टेड आहे,
त्यांना रिस्पेक्ट करायलाच हवी. पण इंडिव्हिज्युअल एका व्यक्तीची थिंकिंग अशी म्हणते की नाही, मला नाही करायचं याला रिस्पेक्ट, कारण त्याचं बिहेवियर तितकंसं चांगलं नाहीये. म्हणजे इथिकली त्याला ते बॅड वाटतंय, पण मॉरल आहे की ते गुड आहे, म्हणजे ते राईट आहे, त्याला रिस्पेक्ट करावंच. आणि इथिक्स जरी प्रत्येकाचे डिफरंट असले तरी मॉरल समाजाने ठरवून दिलेली असतात आणि वी हॅव टू फॉलो दॅट रूल्स. म्हणजे समाजाने जी बंधनं घालून दिलेली आहेत ती आपल्याला पाळावी लागतात. म्हणजे मॉरल्स आपल्याला प्रत्येकाला एक्सेप्ट करावीच लागतात, जी ठरवून दिलेली असतील ती. आणि तुम्ही तुमच्या जर का कम्प्युटरच्या वापराशी म्हणा किंवा इंटरनेटच्या वापराशी म्हणा, तर ते सुद्धा जे रूल्स रेग्युलेशन्स ओव्हरऑल ठरलेली आहेत, वी हॅव टू फॉलो दॅट रूल्स. तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा नसेलही, पण जे मॉरल करेक्ट आहे तर ते तुम्हाला फॉलो करावं लागतं. दिस चॅप्टर इंट्रोड्यूस द डूज अँड डोंट्स ऑफ सायबर वर्ल्ड. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये ना डूज अँड डोंट्स, काय करावं आणि काय करू नये, सायबर वर्ल्ड मध्ये ज्या गोष्टी मान्य आहेत किंवा काही अमान्य आहेत, तर त्याविषयी आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढे डिस्कस करायचं आहे. फर्स्ट आता आपण बघूयात पहिले सायबर क्राईम म्हणजे काय. कम्प्युटर क्राईम इज अल्टरनेटिव्हली रेफर्ड टू ॲज सायबर क्राईम और ई क्राईम. त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक क्राईम और हायटेक क्राईम. आता ई क्राईम्स किंवा सायबर क्राईम्स एकच झालेत. Computer crime is an act performed by the knowledgeable computer user, sometimes referred to as hacker, who illegally browses or steal companies or individuals' private information. आता इथे बघा आपण म्हणजे प्रॉपरली प्रत्येक वाक्याचा अर्थ बघूया, म्हणजे जेणेकरून समजायला आपल्याला ते इझी होईल. कम्प्युटर क्राईम इज अ ऍक्ट, म्हणजे ही एखादी काहीतरी कृती आहे, परफॉर्म बाय अ नॉलेजेबल कम्प्युटर युजर. कारण क्राईम कोण करेल? ज्याला नॉलेज आहे, ज्याला त्याचं काही ज्ञानच नाहीये, तो व्यक्ती या ठिकाणी क्राईम करू शकत नाही. म्हणजे गुन्हेगार जे आपण म्हणतो, एखादा अडाणी व्यक्ती आहे, तो काहीतरी चुका करतो, गुन्हे करतो, क्राईम्स करतो, तो गुन्हेगार वेगळा आणि सायबर क्राईम करणारा क्रिमिनल हा वेगळा. इथे सायबर क्राईम करणारा जो हॅकर आहे त्याला आपण मोस्टली हॅकर असं सुद्धा म्हणतो. हॅकर कोण असतो? हु इलिगली ब्राउजेस और स्टील कंपनीज और इंडिव्हिज्युअल्स प्रायव्हेट इन्फॉर्मेशन. म्हणजे हॅकर हा असा एक व्यक्ती असतो जो की इलिगली, म्हणजे जो लीगल वे नाहीये अशा वेजने काय करतो आहे तर डाटा स्टील करतो, चोरतो. कंपनीची एखादी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असेल, तो डाटा ब्राउज करणं म्हणजे सर्च करणं, शोधणं किंवा त्याचा गैरवापर करणं, हे करणारा जो पर्सन आहे त्याला आपण हॅकर म्हणतो. आणि हॅकर हा इनडिरेक्टली एक कोण आहे तर तो क्रिमिनल आहे, जो की सायबर क्राईम करतोय. इन सम केसेस this person or group of individuals may be malicious and destroy or otherwise corrupt the computer or data files. आता ही जी हॅकर्स वगैरे म्हणतो आपण, तर बऱ्याचशा केसेस मध्ये एखाद्या पर्सनल एखाद्या व्यक्तीचा म्हणा किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्सचा जो काही पर्सनल डाटा असेल त्याला तो करप्ट करतो किंवा त्याचा मिसयूज करतो. त्याला आपण कोण म्हणतो तर हॅकर म्हणतो. सायबर क्राईम्स कॅन इन्व्हॉल्व क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज दॅट आर ट्रॅडिशनल इन नेचर सच ॲज थेफ्ट. आता थेफ्ट म्हणजे काय? ज्याला आपण चोरी करणं म्हणतो. फ्रॉड, फ्रॉड मीन्स फसवणूक करणं एखाद्याची. फॉर्गरी म्हणजे त्याची बनावट तयार करणं किंवा डुप्लिकेशन तयार करणं. डिफेमेशन ज्याला आपण बदनामी करणं असं म्हणतो. अँड मिसचीफ म्हणजे शरारती करणं. ऑल ऑफ विच आर सब्जेक्ट टू द इंडियन पेनल कोड. आता इंडियन पेनल कोड म्हणजे काय? ज्याला आपण भारतीय दंड संहिता म्हणतो.
आता इंडियन पॅनल कोडच्या हिशोबाने, ज्याला आपण IPC धारा असं भरपूर वेळा आपण म्हणजे शब्द ऐकलाय IPC म्हणून. IPC मीन्स इंडियन पॅनल कोड. तर इंडियन पॅनल कोडच्या हिशोबाने ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे थेफ्ट, फ्रॉड, फॉर्गरी, डिफेमेशन अँड मिसचीफ, या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला आपण इन्क्लूड करतो सायबर क्राईम्स मध्ये. म्हणजे जर का असं म्हटलं विच ऍक्टिव्हिटीज आर इन्क्लुडेड इन सायबर क्राईम्स, तर कुठल्या ऍक्टिव्हिटीज असतील? थेफ्ट, फ्रॉड, फॉर्गरी, डिफेमेशन, मिसचीफ वगैरे वगैरे. कारण ह्या ज्या थिंग्स आहेत ज्या आपण इथे ऍक्टिव्हिटीज म्हटल्या, तर ह्या ऍक्टिव्हिटीज, all these activities may be done by a knowledgeable computer users. You may call it as hacker, and hacker is a one type of criminal who crimes something that is included in cyber crime. Okay, आता आपण बघूयात some example of cyber crime. एक्झाम्पल्स बघतो आहोत सायबर क्राईम्सची. त्यापैकी आता आपण फर्स्ट बघतो आहोत सॉफ्टवेअर पायरसी. देन व्हॉट इज सॉफ्टवेअर पायरसी? सॉफ्टवेअर पायरसीला आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर पायरसी इज नथिंग बट कॉपीराइट व्हायोलेशन ऑफ सॉफ्टवेअर क्रिएटेड ओरिजिनली बाय अन इंडिव्हिज्युअल ऑर अन इन्स्टिट्यूशन. म्हणजे जे एखादं सॉफ्टवेअर आहे एखाद्या इंडिव्हिज्युअलने बनवलंय किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनने बनवलंय, जे की त्याने स्वतःच्या पर्सनल यूज साठी बनवलेलं असेल, पण त्या सॉफ्टवेअरच्या कॉपीराइट व्हायोलेशन म्हणजे त्याचं जे काही नियमांचं उल्लंघन आहे, नियमांचं उल्लंघन जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? सॉफ्टवेअर पायरसी म्हणतो. इट इन्क्लूड्स, आता सॉफ्टवेअर पायरसी मध्ये काय काय असतं? इट इन्क्लूड्स स्टीलिंग ऑफ कोड्स, ज्याला आपण प्रोग्राम्स पण म्हणू शकतो, अँड अदर इन्फॉर्मेशन इलिगली अँड क्रिएटिंग द इमिटेड कॉपी बाय अनऑथराइज्ड मीन्स अँड युटिलायझिंग दिस डाटा आयदर फॉर ओन बेनिफिट ऑर फॉर प्रॉफिट मेकिंग. आता सॉफ्टवेअर पायरसी जी आहे तर हे आपण म्हटलं की कॉपीराइट लॉज असतात की मी जर एखादं काही डाटा स्वतःसाठी किंवा एखादं सॉफ्टवेअर स्वतःसाठी किंवा स्वतःच्या ओन पर्सनल प्रॉफिटसाठी जर क्रिएट केलेलं असेल तर त्या व्यक्तीची परवानगी न घेता तुम्ही तो डाटा दुसरा व्यक्ती यूज नाही करू शकणार. त्या व्यक्तीची परमिशन जर घेतली तर तो ऑथराइज्ड पर्सन झाला, पण त्या व्यक्तीची परवानगी न घेता म्हणजे ऑथराइज्ड मीन्सने जर एखादा व्यक्ती त्या डाटाचं युटिलायझेशन करत असेल, मग ते स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा त्याला अर्निंग म्हणून म्हणजे त्याला प्रॉफिट मिळवायचं असेल त्या सॉफ्टवेअरचा वापर करून, तर त्या जो ते डुप्लिकेशन करतो किंवा जो कोड तो स्टील करतोय म्हणजे जे प्रोग्राम त्याने चोरलेत स्वतःच्या पर्सनल बेनिफिटसाठी, त्याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर पायरसी. इथे आपण एक एक्झाम्पल दिलंय. व्हेन यू डाउनलोड अ कॉपी ऑफ लायसन्स सॉफ्टवेअर, फॉर एक्झाम्पल डाउनलोडिंग गेम्स फ्रॉम अ फाईल शेअरिंग वेबसाईट विदाउट पेइंग फॉर इट, इट इज अ सॉफ्टवेअर पायरसी. आता बघा वेगळे वेगळे जे ऍप्लिकेशन्स आहेत, आपण एक म्हणजे थोडंसं एक्झाम्पल बघूयात एखाद्या गेमचं. आपण पहा प्ले स्टोअर वरून जर एखादा गेम तुम्ही डाउनलोड केला म्हणजे तो डाउनलोड्स मध्ये काउंट केला जातो की प्ले स्टोअर मधून एवढ्या एवढ्या युजर्सने या गेमला ना डाउनलोड केलंय. पण सपोज तो गेम एका युजरच्या मोबाईलमध्ये त्याने डाउनलोड केलाय किंवा कम्प्युटर मोबाईलमध्ये डाउनलोड केलाय आणि तो एखाद्या शेअरिंग वेबसाईटचा वापर करून किंवा शेअरिंग ऍप्सचा वापर करून दुसऱ्या एखाद्या युजरला तो शेअर करतोय, म्हणजे इथे प्ले स्टोअरला काउंट नाही होतंय की तो डाउनलोड झालाय, परंतु तो दुसरा व्यक्ती ज्याला तुम्ही ते ऍप किंवा तो गेम शेअर केलाय तो सुद्धा त्या ऍपचा बेनिफिट घेतोय. म्हणजे इनडिरेक्टली ही काय झाली तर सॉफ्टवेअर पायरसीच झाली. त्याला आपण काय म्हणणार? सॉफ्टवेअर पायरसी. म्हणजे आपण ज्याला म्हणतो कॉपीराइट व्हायोलेशन ऑफ सॉफ्टवेअर.
त्याला इनडिरेक्टली आपण काय म्हणतो तर सॉफ्टवेअर पायरसी म्हणतो. हा झाला एक वे कशाचा, सायबर क्राईम्स मधला म्हणजे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मधला एक पार्ट म्हणजे काय झाला आपलं सॉफ्टवेअर पायरसी. आता बघा एक्झामच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण तर सॉफ्टवेअर पायरसी वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे इथिक्सची डेफिनेशन किंवा मॉरल काय असतं, फिल इन द ब्लँक साठी वगैरे पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हॅकर कोणाला म्हणायचं हा पण फिल इन द ब्लँक साठी येऊ शकतो. किंवा मग क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मध्ये काय काय इन्क्लुडेड असतं हा टॉपिक सुद्धा आपल्याला इथे येऊ शकतो. म्हणजे 2 मार्कांसाठी म्हणा किंवा मग डेफिनेशन साठी, फिल इन द ब्लँक साठी वगैरे. आणि जी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज आहेत त्यातली एक म्हणजे आपली सॉफ्टवेअर पायरसी म्हटलं तर ही टॉपिक एक्झामसाठी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहेतच. अर्थातच आपण जो नेक्स्ट टॉपिक आहे परत आपला अनऑथराइज्ड एक्सेस, तर हा टॉपिक नेक्स्ट वेळेला घेऊया. I conclude this today's class here, and we will learn next topic in our next lecture. Okay, so have a nice day. Bye.